नवी मुंबईमधल्या महाविकास आघाडीमधील 10 ते 15 नगरसेवक माजी नगरसेवक आहेत ते शिवसेनेमध्ये येत्या काही दिवसामध्ये प्रवेश करणार आहेत। आपल्याबरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किशोर पाटकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, हा पक्षप्रवेश होणार आहे? बघा, पक्षप्रवेश होणार किंवा कधी होणार ह्या सर्वाचं डिसिजन नरेश म्हस्के साहेब एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत। आता शिंदे साहेबांचं कार्य बघून, शिंदे साहेबांचे काम करण्याची स्टाईल बघून, त्यांचा कार्यकर्त्यांना जो जिव्हाळा लागला आहे, त्यांच्याबद्दल एक ओढ निर्माण झाली आहे, ते बघून ते लहानातल्या लहानात कार्यकर्त्यांना पण भेटतात। ते सर्व बघून बरेचसे लोक येणार आहेत जे आमच्या पक्षात येतील आणि शिंदे साहेबांचे हात बळकट करणार आहेत। सर, हा पक्षप्रवेश कधीपर्यंत होऊ शकतो? चर्चा जोरदार सुरू आहे। मला वाटतं लवकरच होईल, कारण शिंदे साहेब आता कुठेतरी आभार दौऱ्यावरती आहेत। ते आले की ते करून घेतील आणि म्हस्के साहेब पण मला वाटतं दिल्लीला आहेत, ते लोक घेतील करून। शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आरोप केला की समोर जे नगरसेवक जातात त्यांना आमिष दाखवले जात आहेत। बघा, आता काही इलेक्शन तर नाही आहे, महापौरचं इलेक्शन असेल तर गोष्ट वेगळी असते। आता हे जे प्रवेश चालू आहेत हे सर्व स्पॉन्टेनियसली चालू आहेत, अख्ख्या महाराष्ट्रभर चालू आहेत, नवी मुंबईत नाही चालू आहे। तर त्याप्रमाणे चालू असेल, आम्ही कोणाला प्रबोधन दाखवत नाही आणि कोण काय कोणाला काही द्यायला पण बघत नाही। कशाला देणार कोणाला पैसे? सर्व अफवा आहे। काही कामाचं सुद्धा तुम्ही आश्वासन दिलेत नगरसेवकांना वार्डातल्या? आता नवी मुंबई आपली प्लॅन सिटी आहे, इकडे कामं उरलेली कुठे आहेत? जी काही कामं असतील ती कायद्याप्रमाणे त्यांची होत असतात, बजेट ठरलेला असतो। तर त्याच्याबद्दल असं काय आमच्याकडनं आश्वासन माझ्याकडनं तर कोणी घेतलेलं नाही। विजय नाटा आहेत ते पक्षापासून लांब गेले होते, विधानसभेला बंडखोरी केली होती, मात्र परत एकदा तुम्ही त्यांना पक्षामध्ये आणलेलं आहे। काय उपयोग त्यांचा होईल पक्षासाठी आता? बघा, ते माजी आय एस अधिकारी आहेत, त्यांचं मॅनेजमेंट तुम्ही सर्व बघितलं असेल, त्यांचा अनुभव बघितला। नरेश म्हस्के साहेब आणि मी बरेच दिवसापासून ह्या प्रयत्न करत होतो, काय साहेब आपल्यालाच पाहिजेत, आम्हाला विजय नाटा साहेब पाहिजेत। ही संघटना त्यांनीच उभी केली होती आणि एवढं त्यांचं नाव आहे, ते एवढे एज्युकेटेड आहेत, ते बघून पक्षाला त्याचा खूप फायदा होतो। चांगली लोकं आम्हाला जोडली जातात आणि आम्हाला गरज होती, आम्ही जाऊन रिक्वेस्ट करून करून ते करून घेतलेलं आहे। महानगरपालिका इलेक्शन पुढच्या 4-5 महिन्यामध्ये लागू शकतात, तर इथं भाजप आणि शिवसेना ही सरळ लढत होताना पाहायला मिळते किंवा तसे चित्र इथं दिसत आहेत आता? बघा, युती झाली तर आम्हाला एकत्र लढण्यामध्येच आनंद नाही। जर सारखे सारखे गणेश नाईक साहेब स्टेटमेंट देतात आम्हाला युती नको नको, जर नाही झाली युती तर आम्ही आमची तयारी करणारच ना। आम्हालाही वाटते काय आमचा महापौर बसला पाहिजे, त्या दृष्टीने आम्ही लोकांनी पण पावले उचलायला सुरुवात केलेली आहे आणि आमची एकदम काटेकी टक्कर आहे आता। शिवसेना आणि गणेश नाईक यांचं नेहमीच विळ्या भोपळ्याचं नातं राहिलेलं आहे आणि ते नेहमी राहणार पण। आमचं ते कधीच एक होत नाही आणि आमचं ते राजकीय वैर आहे, असं काय कोणाचं वैयक्तिक वैर नाही, पण ते असणारच आमचं राजकीय वैर। नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी 10 ते 15 नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक की येत्या काही दिवसामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे या ठिकाणी पाटकर यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।